हॅलो मैत्रिणींनो, आपल्या सर्वांची आवडती मालिका हळद रुसली कुंकू हसलं या मालिकेच्या आजच्या गुरुवार 17 जुलैच्या एपिसोडमध्ये काय झालंय आपण जाणून घेऊया। आजचा या मालिकेचा एपिसोड एकदम धमाकेदार होता, एकदम जबरदस्त। कृष्णाने चक्क बाळजाबाईच्या डोक्यात बांबूस घातलाय, तिला रक्तबंबाळ केलंय, तिचा कपाळ मोक्ष केलाय। पण हे सगळं कसं घडलं आपण ते जाणून घेऊया। दुष्यंत हा धावत पळत घरी येतो। बाळजाबाई निवांत बसलेली असते। तिला पाहून दुष्यंत विचारतो, आई तुला काय झालंय? तू इथे अशी का बसलीये? डॉक्टरांना नाही बोलवलं का? चल आत्ताच्या आत्ता हॉस्पिटलमध्ये। हे पाहून मैनावती चांगलीच घाबरते, तर बाळजाबाईला काहीच समजत नाही। बाळजाबाई म्हणते, दुष्यंत मला काहीच झालेलं नाहीये। तर दुष्यंत हा घाबरून विचारतो, असं कसं? काकीने तर मला फोन केला होता, तुझी तब्येत खूप सिरियस आहे। बाळजाबाई मैनावतीकडे रागारागाने पाहू लागते। दुष्यंतला सुद्धा समजतं की मैनावतीने खोटं बोलून आपल्याला येथे बोलवलंय आणि तो मैनावतीला जाब विचारतो, खरं खरं सांग, तू माझ्याबरोबर मस्करी तर केली नाही ना? परंतु मैनावती म्हणते, मला माफ करा, माझ्याकडून चूक झाली। दुष्यंतला गावात बोलवायचं म्हणून मी असं खोटं बोलले। दुष्यंतला खूप राग येतो आणि म्हणतो, मी चाललोय असं म्हणून तो जाऊ लागतो। तर बाळजाबाई त्याला थांबवते आणि म्हणते, आता तू आलायस ना, तर माझं एक महत्वाचं काम कर। दुष्यंतचा नाईलाज होतो। थोड्या वेळानंतर गावकरी जमलेले असतात आणि बाळजाबाई ही सगळ्या गावकऱ्यांना सांगते की उद्या आपल्या गावात मोठा सामुदायिक विवाह सोहळा आहे। 500 जोडप्यांची लग्न मी लावून देणार आहे। त्यातील काही जोडपी येथे आली आहेत, आपण त्यांना दुष्यंतरावांच्या हस्ते वाण देणार आहोत। अढळराव हे सगळं पाहत असतात। दुष्यंत सुद्धा नाईलाजाने तेथे उभा असतो। सगळी जोडपी खूप खुश असतात। गावातील गावकरी बाळजाबाईचं खूप कौतुक करतात की बाळजाबाई तुम्ही खूप चांगलं काम करताय। गावातील गरीब मुलामुलींची लग्न लावून देताय, त्यांचं घर त्यांचं संसार करताय, यामुळे तुम्हाला खूप पुण्य मिळेल। त्याच वेळेस कृष्ण आणि भक्ती सरपण घेऊन तेथे येतात आणि त्यांना पाहून जयकांत चांगलाच खुश होतो आणि म्हणतो, पहा माझं वाण आलं। जयकांत हा लगेचच कृष्णाजवळ येतो आणि म्हणतो, कृष्णे चल, मांडव तयार आहे, माझ्या नावाची उष्टी हळद लाव आणि माझी बायको हो। उद्या आपण लग्न करू, मग काही टेन्शनच नाही। अतिप्रचंड वेगाने कृष्णा खूप चिडते आणि म्हणते, जयकांत शेठ, तुमची हळद आणि तुमचा मांडव या सरपणाबरोबर चुलीत घाला आणि गप्प बसा। त्यामुळे जयकांत चांगलाच चिडतो आणि म्हणतो, फक्त माज माज आणि माज, तुझा माज एक दिवस मी कसा उतरवतो ते तू पाहाच। कृष्णा ही सगळं सरपण तेथे ठेवते आणि भक्तीला गाडीवर बसायला सांगते, परंतु त्याच वेळेस तिची नजर एका जोडप्यावर जाते। बाळजाबाई आणि दुष्यंत या जोडप्याला वाण देत असतात, तेव्हा भक्ती आणि कृष्णाला मोठा धक्काच बसतो। कृष्णा म्हणते, भक्ते, हे तर आपले दाजी आहेत ना, तुझा नवरा आहे ना? भक्ती ही खूप घाबरते। ती लगेचच पुढे येते आणि म्हणते, अहो हे काय करताय? तुमचं आणि माझं तर लग्न झालंय ना, मग तुम्ही दुसरं लग्न करताय का? माझ्या आयुष्याचं वाटोळं करताय, हे लग्न करू नका। परंतु भक्ती त्याच वेळेस चक्कर येऊन खाली पडते। त्यामुळे सगळेच खूप घाबरतात। भक्तीला नेमकं काय झालंय कोणाला काहीच समजत नाही। कृष्णा ही पुढे येते, भक्तीच्या चेहऱ्यावर पाणी मारते। भक्तीचा नवरा सुद्धा चांगलाच घाबरलेला असतो। बाळजाबाई जयकांतला विचारते, जयकांत हे सगळं काय आहे? तर जयकांत म्हणतो, माफ करा बाळजाबाई, खोटी जोडपी उभी करायची होती ना, म्हणून मुलींना काही न सांगता मी अशा मुलांना उभं केलंय, त्यांना पैसे दिले आहेत। त्यामुळे बाळजाबाई खूप चिडते। तर कृष्णा ही म्हणते, या मुलाचं लग्न होऊ शकत नाही, हे काय चाललंय येथे? याचं लग्न आधीच माझ्या बहिणीशी झालंय। या मुलाशी लग्न करणारी मुलगी पुढे येते आणि विचारते, हे काय बोलतेस तू? उद्या आमचं लग्न आहे। तर कृष्णा म्हणते, कसलं लग्न? एकदा लग्न झाल्यावर दुसरं लग्न करता येत नाही, हे तुम्हाला माहिती नाहीये का? असं कसं लग्न लावताय तुम्ही? काही खातरजमा केली होती की नाही? मुलांचं लग्न झालेलं आहे की नाही ही चौकशी केली होती का नाही? बाळजाबाई खूप चिडते। दुष्यंतला सुद्धा राग आलेला असतो। जयकांत हा खाली मान घालून उभा राहतो। दलपत म्हणतो, काय बोलतेस तू? तुला तरी कळतंय का? तर कृष्णा म्हणते, खरंच बोलते मी। तुम्ही एकदा लग्न झालेल्या मुलाचं लग्न दुसऱ्याशी लावताय। 500 संसार थाटायच्या नादात तुम्ही एक संसार मोडताय, एका मुलीच्या आयुष्याचं वाटोळं करताय, हे तुम्हाला कळत नाहीये का? कृष्णा हे आपल्याला सगळं बोलतीये हे पाहून बाळजाबाईला खूप राग आलेला असतो, परंतु ती गप्प बसते। दुष्यंत पुढे येतो आणि रागाने म्हणतो,
कोणाबद्दल काय बोलते हे कळतंय का तुला? तर कृष्णा चिडून म्हणते, ए बुंगाट पावण्या, तुझं येथे काही काम नाहीये, मध्ये मध्ये कशाला बोलतो, गप्प बस. आणि कृष्णा चक्क बाळजाबाईला म्हणते, बाळजाबाई तुम्ही खूप चुकीचं करताय. तर दुष्यंत चिडून म्हणतो, तू ज्यांच्याविषयी बोलते ना ती माझी आई आहे, तिच्याशी असं बोलायचं नाही. कृष्णाला मोठा धक्काच बसतो. कृष्णा ही दुष्यंतला म्हणते, बुंगाट पावनं, मी एकदम बरोबर बोलते आणि मी खरं बोलते की नाही हे मी आत्ता सिद्ध करून दाखवते. असं म्हणून ती भक्तीच्या नवऱ्याजवळ येते, त्याच्यासमोर कुंकू पकडते आणि म्हणते, जर तुझं पहिलं लग्न झालं नसेल ना तर आत्ताच्या आत्ता भक्तीच्या डोळ्यात पाहून या मुलीच्या भांगेत कुंकू भरायचं, मग पाहू कोण खरं आणि कोण खोटं. भक्तीच्या नवऱ्याला खूप राग येतो आणि तो हे कुंकू फेकून देतो. त्यामुळे सगळ्यांना समजतं की त्याचं पहिलं लग्न भक्तीशीच झालंय. बाळजाबाई पुढे येते आणि म्हणते, माफ कर पोरी, आमची चूक झाली, आम्ही चौकशी करायला हवी होती, परंतु तू हे सगळं खोटं तर बोलत नाहीये ना? तेव्हा कृष्णा चिडून म्हणते, बाळजाबाई मी खोटं बोलत नाहीये, हा माणूस खोटाडा आहे, त्याने हा सगळा बनाव रचलाय. बाळजाबाई खूप चिडते आणि चक्क भक्तीच्या नवऱ्याच्या थोबाडीत मारते आणि म्हणते, लाज नाही का वाटली तुला मला फसवायला? तुझ्यामुळे माझा हा अपमान झालाय, तुझ्यामुळे माझ्या ह्या चांगल्या कार्यक्रमाला गालबोट लागलंय, आत्ताच्या आत्ता इथून निघायचं. भक्तीचा नवरा खूप चिडतो आणि रागारागाने तेथून निघून जातो. या मुलीचा बाप खूप दुःखी होतो आणि बाळजाबाईला जाब विचारतो, बाळजाबाई तुम्ही हे काय केलं? गरीबाच्या पोरीच्या आयुष्याचं वाटोळ करायला तुम्ही निघाला होतात. गावातल्या सगळ्या मुली सुद्धा म्हणतात, एका मुलीबरोबर असं झालं, मग आमचं लग्न ज्या मुलांबरोबर होतंय त्यांचं काय खरं, ते सुद्धा असेच खोटे असतील. आणि या सगळ्या मुली लग्न नाही करायचं असं म्हणून वाण देऊन तेथून निघून जातात. बाळजाबाईच्या कार्यक्रमाचा फियास्को होतो, संपूर्ण कार्यक्रम ध्वस्त होतो. बाळजाबाई खूप चिडते आणि सगळ्यांसमोर नाटक करू लागते. ती जयकांतला जाब विचारते, जयकांत, दलपत, हे काय होतं? तुम्ही मुलांची चौकशी केली होती की नाही? आम्ही समाजसेवा करतो, परंतु कोणाच्या आयुष्याचं वाटोळं आम्ही करू शकत नाही, कोणाचा संसार आम्ही मोडू शकत नाही. असं म्हणून बाळजाबाई ही रडण्याचं नाटक करू लागते. अढळरावांना समजतं की ही सगळी नाटकं आहेत. तेव्हा गावकरी बाळजाबाईचं सांत्वन करतात की बाळजाबाई तुमचं काहीच चुकलेलं नाहीये, तुमची यात काय चूक आहे? आजकाल जगच फसवणारं झालंय, कोण कधी कोणाला फसवेल ते कळतच नाही. गावकरी कृष्णाला सुद्धा म्हणतात, तू बाळजाबाईंना दोष देऊ नको, भक्तीचा नवराच चुकीचा होता, त्यानेच त्यांना फसवलंय. तेव्हा कृष्णा ही बाळजाबाईंसमोर येते आणि म्हणते, बाळजाबाई तुम्ही खूप चांगले आहात, न्यायाने वागणारे आहात, परंतु यावेळेस तुमचं चुकलंय, तुम्ही चुकलात. हे ऐकून बाळजाबाईंना खूप वाईट वाटतं. कृष्णा त्यांची माफी मागते आणि तेथून निघून जाते. दुष्यंत खूप चिडलेला असतो आणि म्हणतो, पाहिलंस का आई, या लोकांसाठी तू एवढं करतेस आणि ही लोक त्याची परतफेड कशी करतात, तुझा अपमान कसा करतात, म्हणूनच मला या गावात नसतं यायचं, यानंतर मला बोलवू सुद्धा नका. असं म्हणून दुष्यंत हा बाळजाबाईचा आशीर्वाद घेतो आणि तेथून निघून जातो. थोड्या वेळानंतर बाळजाबाई कृष्णाने काय केलं, आपला अपमान कसा केला, गावकरी आपल्याला काय बोलले, या सगळ्याचा विचार करत असते. तेवढ्यात अढळराव तेथे येतात आणि म्हणतात, पाणी प्या बाळजाबाई, तसं सुद्धा तुम्हाला एवढा मोठा अपमान गिळायचा असेल तर पाणी प्यावंच लागेल ना. बाळजाबाईला खूप राग येतो. ती पाण्याचा तांब्या घेते आणि चक्क अढळरावांच्या डोक्यावर पाणी ओतते आणि म्हणते, जास्त खुश व्हायचं नाही, कोणाशी कसं वागायचंय, कोणाला कसा धडा शिकवायचा हे आम्हाला बरोबर कळतं. तेवढ्यात जयकांत तेथे येतो आणि म्हणतो, काकीसाहेब मी तुमचा अपमान नाही सहन करू शकत, आत्ताच्या आत्ता मला आदेश द्या, मी अतिप्रचंड वेगाने जातो आणि त्या कृष्णाचा नायनाट करून येतो. तेव्हा बाळजाबाई जयकांतावर चिडून म्हणते, आता इलेक्शन आहे, तोंडात साखरेचं पोतं ठेवायचं आणि डोक्यावर बर्फाची लादी, गप्प बसायचं. इलेक्शन नंतर कोणाचा काय हिशोब करायचा आहे तो मी बरोबर चुकता करेल. इकडे भक्ती आणि कृष्णा या मंदिराजवळ येतात. तेव्हा कृष्णा ही भक्तीला जाब विचारते, हे सगळं काय आहे? भक्ती सांगते, माझ्या लग्नानंतर मला समजलं की माझा नमरा एक नंबरचा दारुडा आहे, तो मला खूप मारहाण करायचा. मी आईला सांगितलं तर आई म्हणाली, तू जर मागे आलीस, घरी परत आलीस तर तुझ्या दुसऱ्या बहिणीचं लग्न कसं होणार, म्हणून मी हे सगळं सहन करत होते. कृष्णाला हे ऐकून खूप वाईट वाटतं. पुढील एपिसोडमध्ये आपण पाहू की जयकांत हा चक्क कृष्णाच्या घरात घुसणार, घरातील भांडी बाहेर फेकून देणार आणि कृष्णाची आई सावित्रीला मारहाण करणार.
त्यामुळे कृष्णा खूप चिडेल आणि ती चक्क जयकांतच्या डोक्यात बांबूने मारेल, परंतु त्याच वेळी जयकांत बाजूला होणार आणि हा बांबू बाळजाबाईच्या डोक्यातच बसणार आणि तिला दुखापत होईल. मग आता पुढे काय होईल हे तर कळेलच, परंतु तोपर्यंत हळद रुसली कुंकू हसलं या मालिकेचे असेच नवीन नवीन अपडेट्स सर्वात आधी जाणून घेण्यासाठी व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. खूप खूप धन्यवाद. हॅलो मैत्रिणींनो, आपल्या सर्वांची आवडती मालिका